नमस्कार, माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आलेली आहे एका धुटी गावामध्ये आणि तिथं काय आहे असं विशेष तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे। आम्ही घरातून आता 8:30 वाजता निघालेलो आहे। थोडीफार ऊन आहे पण छान वाटत आहे। रस्त्यात आम्ही निघालो आहे एका धुटी नावाच्या गावात, नागपूर शहराजवळच आहे आणि तिथे खूप छान असं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, दवाखाना आहे आणि तिथे खूप छान आपला इलाज होतो। आणि त्या दवाखान्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो दवाखाना एकदम फ्री आहे। कुठल्याही प्रकारचा आजार असला तरी सगळ्या बाबतीमध्ये तो फ्री आहे। त्यामुळे आम्हाला तिथे खूप फायदा होत असतो, त्याच्यामुळे आम्ही नेहमी जातो आणि डॉक्टर पण छान आहे। आणि आमच्या घरापासून हे अंतर 5 किलोमीटरवर आहे। तर खूप छान असा रस्ता आहे, नयनरम्य आहे। इथून हा दवाखाना दिसत आहे, जवळजवळ आलेला आहे। रस्त्याने खूप छान झाडी वगैरे आहे, जिकडे तिकडे झाडी आहेत। आणि आता आम्ही निघालो आहे दवाखान्याच्या दिशेने, आलो सुद्धा। हे गेट आहे दवाखान्याचं आणि इथं आल्या गेटवर एंट्री करावी लागते। इथे वॉचमॅन असतात, तिथे नाव लिहून घेतात आपलं, तेव्हा ते आतमध्ये जाऊ देतात। आम्ही पण आमचं नाव नोंदवलं आणि पुढे निघालो। तर बघा, खूप मोठा परिसर आहे हा। इकडे खूप सारे असे झाडं आहेत, वनराई आहे आणि खूप नयनरम्य आणि खूप असं करमतं, खूप शुद्ध हवा आहे आणि भरपूर मोठा रस्ता आहे। आणि इथे ही एक रोपवाटिका पण आहे। मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये तिथं खास जाऊन कुठले औषधी झाडं लावलेली आहेत ते मी दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, आता आम्ही आलो आहे एकदम दवाखान्याजवळ। बघा, दवाखान्याचं नाव आहे इंदुमती गायकवाड पाटील असं नाव आहे। आता मिस्टरांनी इथे गाडी वगैरे लावलेली आहे पार्किंगमध्ये आणि आम्ही आता जातो आहे आतमध्ये दवाखान्यामध्ये। दवाखान्याच्या आतमध्ये मोठं असं प्रवेशद्वार आहे आणि खूप जास्त गर्दी नसते, कारण थोडंसं आतमध्ये आहे, त्याच्यामुळे लोक थोडे कमी प्रमाणात असतात, पण असतात लोक। आता इथं ही मुलगी आहे, तर ही आमचं नाव वगैरे लिहून घेईल आणि त्याप्रमाणे मग आम्ही त्या जो वार्ड नंबर असतो तिथे आम्ही जाऊन त्या डॉक्टरशी आणि मग बोलतो, आमचे काही समस्या सांगतो। बघा, आतमध्ये असा हा दवाखाना आहे। जवळपास 3 मजली हा दवाखाना आहे। आतमधला परिसरसुद्धा खूप मोठा आहे, स्वच्छ आहे, सगळीकडे कुंड्यांमध्ये झाडं लावलेली आहे आणि खूप चकाचक असा हा दवाखाना आहे। आता मला पाठवलेला आहे नंबर 2मध्ये आणि हे बघा, इथे हे त्यांचे सत्कार वगैरे झालेले, त्यांचे काही शिबिर वगैरे झालेले असतात ना, तर ते इथं त्यांनी पोस्टर लावलेले आहे। डॉक्टरांसोबत बोलणं झाल्यानंतर मग मला रक्त चेक करायला पण पाठवलेलं होतं। तर मग मी इकडे समोर रक्त चेक करायला आली आणि रक्त चेकसुद्धा मध्ये आहे। त्याच्यानंतर औषध पण लिहून दिले, तर औषधी घ्यायला मी इकडे आलेली आहे। आणि हे आहे चूर्ण आहे, हा रात्री घ्यायचा पाण्यासोबत।
माझे औषध वगैरे झाले होते घेऊन. मग मिस्टर पण होते सोबत, तर मग त्यांना पण थोडंसं दाखवायचं होतं. तर त्यांनी दाखवलं आणि त्यांना एकदम 3ऱ्या मजल्यावर पाठवलं. तर मला पण मग नंतर जाऊन बघावं लागलं ते कुठे आहेत. तर ते पंचकर्म विभागात होते, ब्लॉक नंबर 19 मध्ये नव्हते ते. आणि हे बघा, हे पंचकर्मसुद्धा ह्या दवाखान्यामध्ये फ्रीमध्ये असतं बरं का. आणि त्याच्यानंतर मग 20 नंबरमध्ये ते मला दिसले आणि मग तिथे गेली मी. पण मग तेवढ्यात काय झालं, मी शूटिंग करत होते, तर तेवढ्यात एक डॉक्टर आले आणि ते बोलले की इथं काही शूटिंग वगैरे करायची नाही. त्याच्यामुळे मग मी आतमध्ये काही शूटिंग करू शकली नाही. थोडंसं पंचकर्म वगैरे केलं माझ्या मिस्टरांनी. त्याच्यानंतर आमचं सगळं काम झालं. मग बाहेर निघालो. बाहेर बघा, लहान मुलांसाठी खूप छान गार्डन आहे. सध्या बंद होतं ते, मला वाटतं संध्याकाळी वगैरे सुरू राहत असेल एखाद्या वेळेस. तर मला काही नक्की सांगता येणार नाही. पण तिथे पण छान शोभेचे वगैरे झाडं होते, लहान मुलांची खेळणी होती, खूप छान हिरवागार परिसर होता, खूप गार वाटत होतं, वातावरण एकदम शांत होतं. त्यानंतर मग तिथून आम्ही निघालो. तर मी आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी रोपवाटिकेमध्ये पण गेली आणि समोरच थोडंसं गेलं की तिथे मग रोपवाटिका दिसली आणि मी गेले. तर बघा, प्रत्येक झाड हे औषधीयुक्त आहे. मला वाटतं हे मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यामुळे मुलांना शिकायला वगैरे नवशिक्या डॉक्टरांसाठी हे झाडं लावलेली आहेत. आणि प्रत्येक झाडाच्या तिथे पाटी होती नावाची, त्याच्यामुळे काही गोंधळल्यासारखं वाटत नव्हतं कुठलं झाड कुठलं आहे म्हणून. आणि मला शमीचं झाड पाहायचं होतं. तर मला तिथं असं माझ्या डोळ्या देखत ते शमीचं झाड पण दिसलं. मी म्हटलं अरे वा, मी त्याचे फोटो पण काढले मस्त. हे बघा, हे आहे शमीचं झाड. मला वाटलं शमीचं झाड खूप मोठं असेल, पण हे एकदम छोटं झाड आहे. आणि असे भरपूर आहे त्या रोपवाटिकेमध्ये. मी पूर्ण व्हिडिओ केला नाही, मी म्हटलं अजून कोणी आलं तर रागवतील. आणि बघा, मी आली बाहेर रोपवाटिकेमधून. तर कसा वाटला हा दवाखाना, छान आहे का? मला तर खूप आवडला. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटते मी पुन्हा.